नुकतीच घडलेली मेरठ उत्तर प्रदेशची घटना आहे. तशी घटना साधीशीच वाटली, पण ती साधी नव्हती. घटना अशी होती की तिघांनी टेट्रा पॅक मधून मद्यप्राशन केलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली आणि चौकशी करायला सुरुवात केली की नेमकं असं काय घडलं की टेट्रा पॅक मधून मद्यप्राशन केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आणि मग जे उघडकीस आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. त्या तिघांपैकी एकाच्या बहिणीनं आपल्या विवाहित प्रियकराच्या मदतीनं ही हत्या घडवून आणली. खरं तर तिला तिच्या भावालाच मारायचं होतं, पण त्यामध्ये अजून दोघांचा हकनाक बळी गेला. मेरठ उत्तर प्रदेशची ही घटना दौराला ठाण्याचा जो परिसर आहे, म्हणजे दौराला पोलीस ठाण्याच्या भागामध्ये ही सगळी घटना घडली. जे तिघ ज्यांचा मृत्यू झाला त्या तिघांची नावं आधी सांगते. 60 वर्षाचा किराणा व्यापारी बाबूराम, कर्मचारी जितेंद्र जो 45 वर्षांचा होता आणि ग्राहक अंकित उर्फ दौलत हा 32 वर्षांचा होता. हा तर अंकित जो आहे त्या अंकितला खरं तर मारायचं होतं. त्या अंकितच्या बहिणीचं नाव अलका. तर अलकाला तिचं एका विवाहित मुलाबरोबर प्रेमप्रकरण होतं. यामुळे हा भाऊ सारखा मारहाण करायचा, तिला प्रश्न विचारायचा, कुठे जातेस कुठे येतेस अशा प्रकारे जाच करायचा आणि त्याला ती कंटाळलेली होती आणि म्हणून तिला या अंकितला मारायचं होतं. आणि त्यामुळे ह्या अलकाने आपल्या प्रियकरासोबत, ज्याचं नाव आहे पुनीत, या प्रियकरासोबत तिनं एक प्लॅन तयार केला आणि पुनीतनंच या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन अंकितला मारायचं ठरवलं. त्यांचा प्लॅन असा होता की तो मद्यप्राशन करतो हे माहिती असल्या कारणानं त्याला मद्यामधूनच, आधी जेवणामधून विष द्यायचं ठरलं, पण नंतर मग मद्यामधून विष द्यायचं आणि त्याला संपवायचं असा प्लॅन होता. या पुनीतने काय केलं, त्याचा ओळखीचाच त्यांच्याच गावातला एक सोनार होता. त्या सोनार अशोककडून त्यानं एक विषारी पदार्थ मिळवला. तो विषारी पदार्थ काय होता, तो सोनं जे आपल्याला वितळवायला लागतं ते सोनं वितळवताना एक विषारी द्रव पदार्थ वापरला जातो. तोच द्रव पदार्थ त्याने या अशोककडून मिळवला आणि टेट्रा पॅक जे दारूचं मद्याचं त्याला नखानं उघडून त्यातून हे जे विषारी पदार्थ त्याने आणला होता, विषारी द्रव त्याने आणलं होतं, ते त्या टेट्रा पॅक मध्ये त्याने ओतलं. 3 टेट्रा पॅक त्याने घेतले आणि त्या टेट्रा पॅक मध्ये ते ओतलं आणि त्यानंतर त्याने फेविक्विकने ते टेट्रा पॅक बंद करून टाकलं. बाहेरच म्हणजे जेव्हा हा अंकित आहे, या अलकाचा भाऊ, तो अंकित जेव्हा पुनीतला भेटला रस्त्यावर, तेव्हा पुनीतने तो टेट्रा पॅक याच्याकडे सुपूर्द केला. कुणाकडे? अंकितकडे. अंकितने तो टेट्रा पॅक घेतला आणि तो स्वतः एकटा प्यायला बसला नाही, तर तो आपल्या ओळखीच्या मित्रांकडे म्हणजे व्यापारी बाबूराम आणि जितेंद्र यांच्याकडे गेला आणि त्यांच्या सोबत एकत्र त्यांच्याच दुकानात ते प्यायला बसले. काहीतरी त्यांना विषाची रिॲक्शन झाली, त्यामुळे मग त्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्या तिघांचा मृत्यू झाला. ही सगळी घटना या अलकानं आणि तिच्या प्रियकरानं घडवून आणली. ही घटना काल उघडकीस आलेली आहे. पोलिसांना अशी का शंका आली की या अलकानं किंवा या पुनीतनं काहीतरी केलं असेल, तर पुनीतचा मोबाईल जेव्हा जप्त केला तेव्हा या पुनीतच्या मोबाईलमधनं त्याचा गुगल सर्च जे असतं तो डेटा समोर आला. त्या गुगल सर्च मध्ये त्याने विषारी पदार्थ किंवा द्रव पदार्थ कुठून मिळवायचे, त्याची रिॲक्शन काय होते, अशा सगळ्यावर सर्च केलेली हिस्ट्री सापडली. आणि त्यामुळे या गुगल सर्च हिस्ट्रीवरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या पुनीतला पोलिसी खाक्या दाखवल्या आणि मग पुनीतने घडलेला सगळा प्रकार समोर आणला. आता ही अलका, हा पुनीत आणि तो जो अशोक आहे, जो सोनार आहे आणि त्यानेच हा विषारी घटक पुनीतला दिला, या तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे. कुठून त्यांना ही सगळी कल्पना सुचली असेल आणि कुठून या अलकाला असं वाटलं असेल की आपल्या भावाला संपूनच टाकावं, म्हणजे सगळा प्रश्नच मिटेल किंवा आपली कटकटच आपल्या डोक्याची जाईल. हे सगळं मात्र विचार करण्यासारखा. इतकी धक्कादायक घटना मेरठमध्ये घडली आहे आणि मेरठमध्ये आज या सगळ्या विषयाची चर्चा आहे. या सगळ्या व्हिडिओ संदर्भात, या सगळ्या अत्यंत घडलेल्या मोठ्या म्हणजे धक्कादायक घटनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं
तुम्ही ही बातमी वाचल्यानंतर तुमच्या मनात पहिला काय विचार आला? हे सगळं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या म्हणजे न्यूज 18 मराठीच्या सोशल मीडियाला सबस्क्राईब करा, फॉलो करा.